मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा। आजच्या आपल्या ह्या भागातील विषय आहे कथा पदांची। श्री पंत महाराज कृत वाङ्मयातील पहिलं पुष्प म्हणजेच श्री दत्त प्रेमलहरी पदसंग्रह। या प्रेमलहरीत सुमारे 2730 पद आरत्यांसह आहेत, तशीच 25 एक पद कानडी सुद्धा आहेत। आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तुकाराम गाथेचं जे महत्त्व तेच अवधूत संप्रदायात दत्त प्रेमलहरीचं। ही सर्व पद भक्तीपर असून अद्वैताच्या अनुभवाने नटलेली आहे। ही सर्व पद म्हणजे पंतांच्या हृदयचे प्रेमोद्गारच आहेत। आज आपण अनेक संतांची भजन अभंग म्हणत असतो। पंतांचं एखादं न ऐकलेलं पद देखील जर खऱ्या गुरुपुत्राने ऐकलं तरी त्याच्या लक्षात येतं हे पद पंतांचं म्हणजे दत्त प्रेमलहरी मधलं आहे, कारण त्या पदातील अद्वैताचा अनुभव त्या खऱ्या गुरुपुत्राने आपल्या अंतरी घेतलेला असतो। ह्या प्रेमलहरीमध्ये सुमारे 100च्या वर पद अशी आहेत की ती प्रसंगानुरूप आहेत, म्हणजेच काही घटना, काही प्रसंग, काही कथा घडली आहे आणि त्याला अनुसरून पद झालेलं आहे। आज ह्या भागात आपण असंच एक पद ऐकणार आहोत। ह्या भागात आपण ऐकणार आहोत अशाच एका पदाची कथा। पद क्रमांक आहे 408। गुरु सवय धरली आजी कुस्ती रे। पंत महाराज लंडन मिशन स्कूल बेळगाव येथे शिक्षक होते। पंत महाराज कणबर्गीस जात ते बहुत करून शनिवारी सकाळी शाळा असल्यामुळे त्या दिवशी दुपारी जात व रविवारी सकाळी अगर सोमवारी सकाळी बेळगावास परत येत असत। एकदा पंत मंडळींसह कणबर्गीस गेले असता त्यांनी तेथील डोंगरांच्या माथ्यावरील दाट झाडीच्या ठिकाणी 3 दिवस वस्ती केली होती। ते 3 दिवस त्यांनी झुलता है यतिराज आत्मख्यालमो या थाटात घालविले। तेथे असताना कधी मोराची पिसे बांधून तर कधी वल्कले धारण करून गुरुनामाचा डंका पिटीत त्यांची क्रीडा चालत असे। एके दिवशी रात्री चला आपण आता कुस्ती खेळूया असं पंत पुट्टप्पाला म्हणजे त्यांच्या शिष्याला म्हणाले। लगेच त्यांची कुस्ती सुरू झाली व सुमारे 2 तास ती चालली होती। एकीकडे गुरु सवय धरली आजी कुस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती रे हे पद पंत महाराज तोंडाने म्हणत होते व त्यांच्या नेत्रांतून सारख्या प्रेमाश्रूंच्या धारा चालल्या होत्या। त्या नेत्रोदकाने पंतांनी आपले व माझे अंग भिजवून टाकले असे पुट्टप्पा स्वतः सांगत असत। अशी ही गुरु सवय धरली आजी कुस्ती रे या पदाची कथा। या कथेसाठी संदर्भ केशवराव दिवेकर कृत पंतचरित्र। हा भाग जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।